काँग्रेस नेहरू गांधींचा विचार स्वीकारणारा पक्ष. मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया. कधी नाही ते उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौरा केला, पण दुर्दैवानं गावामध्ये माणसंच नसायची. लोकांचा विरोधकांवर विश्वास नाही. फडणवीसांची ठाकरेंवर टीका, तर स्थानिक निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ. फडणवीसांचा इशारा. सिकंदर बनण्याचं राज कुणी समजू शकलेलं नाही. बिहार निकालावरील फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा पलटवार. तर ज्यांच्या सभांना अलोट गर्दी असते त्यांचं सरकार न येता ज्यांच्या सभांना रिकाम्या खुर्च्या असतात त्यांचं सरकार येतं. ठाकरेंचा निशाणा. नेरूळमध्ये अमित ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांकडून शिवस्मारकाचं लोकार्पण. पुतळा उद्घाटनाला का बोलावलं नाही? भाजपच्या देवा म्हात्रेंचा गजानन काळेंना सवाल. भाजप पदाधिकारी देवा म्हात्रे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जिंकणार. बिहार निवडणुकीमधील विजयानंतर पियुष गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त. पश्चिम बंगालमध्ये 90% जास्त जागांवर एनडीए आणि भाजपचा विजय होणार. पियुष गोयल यांची प्रतिक्रिया. नारायण राणेंचा मान शिवसेना ठेवणार. मालवण नगरपालिका आम्ही नारायण राणेंना भेट म्हणून देणार. निलेश राणेंची प्रतिक्रिया. मनसे आणि आमचा पक्ष वेगळा. दोन्ही पक्षांना त्यांची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी मोकळीक आहे. मनसे काँग्रेस युतीवर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. कोणी स्वतःला बाहुबली समजू नका. अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय. लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं त्यांना देतात. समजने वाले को इशारा काफी है असं म्हणत प्रफुल्ल पटेलांचा निशाणा. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य संविधानाची खिल्ली उडवणारं. असे विचार लोकशाहीसाठी हानिकारक. सुप्रिया सुळेंची टीका. तर पटेलांचा बोलण्याचा रोख आमच्याकडे नाही एवढं नक्की. फडणवीसांची प्रतिक्रिया. ज्यांना युती करायची आहे त्यांच्यासोबत युती होईल. आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत. शहरी विकास आघाडीबाबत निलेश राणेंचं सुतोवाच. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला बिहारच्या जनतेनं उत्तर दिलं. न सुधारल्यास स्थानिक निवडणुकीमध्ये सुद्धा विरोधकांची माती होईल. फडणवीसांची टीका. तर हवेमध्ये गोळीबार करणाऱ्या विरोधकांना जमीन दिसली आहे. बिहार निकालावरून फडणवीसांचा टोला. मनसे नेते अमित ठाकरेंचा 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल. नेरूळमधल्या शिवस्मारकाला परवानगी न घेता जमावबंदीचं उल्लंघन केल्यानं मनसैनिकांवर गुन्हा दाखल. अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीमधला हा पहिलाच गुन्हा. शरद पवारांचा पक्ष मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवणार नाही. एकनाथ खडसेंकडून संकेत. राष्ट्रवादीची ताकद शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भागामध्ये असल्याचं दिलं कारण. मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं मुंबई भाजपची महत्त्वाची बैठक. महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला सुरुवात. मुंबई भाजपच्या कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक. विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर. आई-वडिलांच्या घरामध्ये मुलगा किंवा भाऊ असेल तेव्हा तुमच्या वडिलांना चुकूनही वाचू नका. स्वतःच्या आई-वडिलांची काळजी न करता स्वतःचा संसार बघा. रोहिणी आचार्य यांच्याकडून कुटुंबावर इतरही गंभीर आरोप. आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर चर्चा सुरू. काही ठिकाणी युती झाली. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार. एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. प्रफुल्ल पटेलांचं विधान. सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली. मंत्री भरत गोगावलेंची टीका. तर महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा एकला चलो रेचा नारा. मंत्री भरत गोगावलेंची माहिती. दरम्यान माझ्याकडे एक बोट दाखवताना 4 बोटं त्यांच्याकडे. तटकरेंची प्रतिक्रिया. रायगडमध्ये घराणेशाही दाखवणाऱ्यांच्या विरोधात उठाव केलाय. जनतेला बदल हवा असतो. गोगावलेंचा सुनील तटकरेंना टोला. स्थानिक आघाड्यांसाठी स्थानिक नेत्यांना सूट देण्यात अडचण नाही. नगर परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांच्या निर्णयाला महत्त्व. निवडणुकीमधील युतीबाबतच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. नाशिकच्या सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटेंना धक्का. मंत्री कोकाटेंचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. शिवसेनेकडून लोंढे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषित. नाशिकच्या इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार. युवा सेना तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. निवडणूक प्रक्रियेमध्ये विश्वासात न घेता परस्पर उमेदवार दिल्यानं पदाधिकारी नाराज. गारटकर हर्षवर्धन पाटलांसोबत एकत्र येऊन कृष्णा भीमा पॅनल मार्फत निवडणूक लढवणार. आगामी निवडणुकीमध्ये आमचा विजय होईल अशी मला खात्री. भाजपच्या प्रवीण मानेंची प्रतिक्रिया. अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर. धामणगाव रेल्वे नगरपालिकेमध्ये आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड रोठेंना उमेदवारी. तर दर्यापूरमध्ये अकोटचे भाजपा आमदार
प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडेंना उमेदवारी घोषित. मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर. अश्विनी जाधव यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. मोहोळ नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होणार. सिंधुदुर्गच्या मालवण शहरामध्ये गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व 20 जागा निवडून आणणारच, आमदार निलेश राणेंकडून विश्वास व्यक्त. मवियामध्ये निवडणुकीवरून कोणताही वाद होणार नाही. परळीमध्ये संध्या देशमुख नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार. खासदार बजरंग सोनवणे यांची माहिती. उरण नगरपालिकेसाठी मविया आणि मनसेची युती. प्रचाराच्या बॅनरवर मविया नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो. भाजप विरुद्ध मविया आणि मनसे नगरपालिकेच्या मैदानात. उरण नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार. वर्ध्यामध्ये शिंदेंची सेना मैत्रीपूर्ण लढत लढणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायदेंची प्रतिक्रिया. सरकार कुठेतरी कमी पडतंय, समाज म्हणून आपण चिंतन करणं आवश्यक. वांद्र्यामधल्या दारू पार्टीच्या प्रकरणावर सपकाळांची प्रतिक्रिया. पालघरच्या वाडा नगराध्यक्षपदासाठी शिंदे सेनेच्या हेमांगी पाटलांकडून अर्ज दाखल. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल. सावंतवाडीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन. जनता आमच्या सोबत. त्याच्या कामावर शिक्कामोर्तब होणार. दीपक केसरकरांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुषमा साखरकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. प्रफुल्ल पटेलांकडून घोषणा. नांदेडमध्ये शिंदे सेनेकडून राष्ट्रवादी भाजपकडे युतीचा प्रस्ताव. सत्तेमधल्या आमदाराला 60% जागा, मित्रपक्षाला 20-20 जागा. आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंद पाटील बोंढारकरांची माहिती. मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीमध्ये भरत शहांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. इंदापूरच्या नगराध्यक्षपदाचे भरत शहा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. भरत शहा यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप गारटकर पक्षावर नाराज. अंबरनाथमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून मनीषा अरविंद वाळीकर यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर. उद्या सकाळी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसकडून बॅनरबाजी. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसकडून बॅनरबाजी. मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस शिवसेना एकत्र येणार असून भव्यालाही सोबत घेणार असल्याची चर्चा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन. हजारो शिवसैनिक शिवतीर्थवर नतमस्तक होणार. शिवाजी पार्कवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. बांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून व्हिडिओ ट्विट. तर व्हिडिओ पाहिला नाही, दारू पार्टी झाली असल्यास कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. ऐतिहासिक वास्तूवर दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी. मुंबईमधील भटक्या कुत्र्यांसंदर्भातील कारवाई विरोधात युवक काँग्रेस प्राणीमित्र संघटनांचं आंदोलन. कोर्टानं कुत्र्यांबाबत दिलेले आदेश मागे घ्यावेत. आंदोलनकर्त्यांची मागणी. ठाण्याच्या शहापूरमधील वाशाळा परिसरामध्ये बिबट्याची दहशत. बिबट्याकडून शेतकऱ्याच्या अनेक बकऱ्या फस्त. बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाकडून उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या बार्शीमध्ये हडपसर हैदराबाद एक्सप्रेस आणि ट्रॅक्टरचा अपघात. किरकोळ अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती. रोडवर फाटक न लावल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. राज्यामध्ये प्रेक्षकांना फक्त 50 रुपयामध्ये नाटक पाहता येणार. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची पुण्यामध्ये माहिती. प्रेक्षकांना नाटकाची आवड जोपासता यावी यासाठी राज्य शासनाकडून योजना राबवण्यात येणार. सोलापूर नगराध्यक्षपदासाठी 4 अर्ज दाखल तर नगरसेवक पदासाठी 100 उमेदवारी अर्ज दाखल. करमाळ्यामधील निवडणूक तिरंगी लढत होण्याची शक्यता. मालकाने पालकांना शिकवण्याची गरज नाही. अर्थमंत्री म्हणून अनुभव असणारा राज्यामधला अजितदादा एकमेव नेता. आमदार विजयसिंह पंडित यांचे योगेश क्षीरसागरांना प्रत्युत्तर. बिबट्यासंदर्भात आज पुण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईकांची बैठक. राज्यामध्ये पुणे, नाशिकसह अहिल्यानगरसारख्या अनेक भागात बिबट्याचा धुमाकूळ. आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष. अहिल्यानगरच्या खारेक अर्जुने इसळक निंबळक गावामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश. प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांचे आदेश. आदेश 31 डिसेंबरपर्यंत वैध राहणार असल्याचं पत्रामध्ये नमूद. हातामध्ये कोयता घेऊन तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. धाराशिवच्या बार्शी नाका चौकामधली घटना. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तरुणाला ताब्यात घेतलं. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि नागरिकांना तब्बल 15 मिनिटं धमकावण्याचा प्रकार.